15 दिवस झाले त्याच्या निवेदन दिलेला होता। त्याच्यानंतर 8-10 दिवसाच्या अगोदर एक निवेदन दिला होता की 22 गावाचे जे पुनर्वसन आहे रखडलेले आहे ते तात्काळ करण्यात यावे। हर वर्षी पुराचे पाणी का नदीचे पाणी हे बॅकवॉटरमुळे आमच्या घरात घुसते सर्व लोकांच्या, त्यांच्यामुळे जो नुकसान होते, जे घरं आता 6 वर्षापासून पाणी येते ते जीर्ण झालेले आहेत। अशा परिस्थितीत आता पूर आला आणि आता पूर उतरल्यावर त्या घरामध्ये आम्ही राहू शकत नाही अशी परिस्थिती झालेली आहे। आणि या परिस्थितीमध्ये आमच्या जीवाला, आम्ही त्या घरात राहायला गेलो, आमच्या जीवाला धोका झाला तर शासन आणि प्रशासन जिम्मेदार राहील। त्याकरिता आम्ही इथंच, जेव्हापर्यंत आमचे पुनर्वसन होत नाही तेव्हापर्यंत आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये इथंच राहण्याची निर्णय घेतलेला आहे आणि आमची खाण्यापिण्याची राहण्याची सोय शासनाने करावी। मी कंत्राटी रुग्णवाहिका चालक सातोना PSC। त्या जालना जिल्ह्यातील आम्ही सगळे रुग्णवाहिका चालक आज जालना जिल्हा परिषद समोर उपोषणाला बसलेलो आहोत। आमचा विषय आहे की आमचा जे कंत्राटदार आहे तो 5-5, 6-6 महिने पगार करत नाही, त्यामुळे त्याचे कंत्राट म्हणजे ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात यावे। कारण की आमची अशी पिळवणूक होती, 24 तास आम्ही ड्युटी करतो, जनसेवा करतो आणि पब्लिकला आम्ही असं वाऱ्यावर सोडित नाही। यांनी जसं आम्हाला वाऱ्यावर सोडलाच तसं आम्ही पब्लिकला सोडत नाही। आम्ही आमची पूर्ण इमानदारीने ड्युटी करतो, तरी पण आम्हाला हे न्याय भेटत नाही। सर्वसामान्य या जालना जिल्ह्यातीलच फरक आहे। काय वुमन्स वाले बाकीचे काही वाहन चालक आहेत त्यांना 20,000 ने पेमेंट भेटते, आम्हाला 12,000 13,000 कमी त्यांना जास्त आम्हाला कमी। असा न्याय असा कसा न्याय करते ते शासन? काय नाव तुमचं? माझं नाव महादेव विठ्ठलराव डोईफोडे, सातोना PSC। ताई, तुम्ही काल सिंदखेड राजाला निवेदन दिलं तर बलिदान देणार आहे तुम्ही, तर का म्हणून? जसं शासनाला जर बलिदान देऊनही जर कळत नसन तर जे माझ्या पतीने बलिदान दिलं त्या बलिदानात ते चिठ्ठीत असं लिहिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी माझ्या कुटुंबाचं पालकत्व, मुलाचं पालकत्व स्वीकारावं। आणि मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी ते विधानसभेत प्रश्न घेतलाय की आपण त्यांची मुलं दत्तक घेऊन त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा इतर खर्च करू। पण त्यांनी आता 4 महिने होऊन गेले त्या गोष्टीला, तरी त्यांनी आतापर्यंत त्याविषयी काहीच कळालं नाही व त्यांची काही रिप्लाय आला नाही। त्यामुळे मला त्यांना बलिदान देऊ असा इशारा द्यावा लागला। मी वंदना जगन्नाथ बाविस्कर तथा सौ वंदना खडू सपकाळे, राहणार अरुणोदय कॉलनी, चोपडा। मी पेन्शनर शिक्षण विस्तार अधिकारी या पदावरून निवृत्त झालेली असून आमच्या सन 80-81च्या बॅचने आमच्याशी संपर्क साधला आणि संपर्कातून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले जे 10वीचे गुरु होते त्यांचा सन्मान आपण गुरुपौर्णिमेला करावा ही भावना व्यक्त केली आणि त्यांच्या या प्रेरणेतून आम्हाला आज गुरुपौर्णिमेचा जो सण आहे तो साजरा करण्याचं औचित्य आम्हाला साधता आलं। या शाळेच्या गुरूंनी आम्हाला कुटुंबात, समाजात आपल्या कार्यामध्ये कसं यशस्वी व्हायचं हे धडे दिले आणि त्यांच्या या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या या उपक्रमस्तुत्य प्रेरणेने आज आम्ही आमच्या या पवित्र अशा पदावरून आणि पवित्र अशा शिक्षण क्षेत्राच्या कार्यातून काम केलं। ती भरारी, ती उन्नती, ती प्रगती हे सगळं काही दिलं ते आमच्या गुरुवर्यांनी दिलं आणि म्हणूनच त्यांचा हा सन्मान सोहळा आमच्या माध्यमातून व्हावा ही आमची इच्छा होती आणि त्यासाठी आमच्या सर्व सन 1980-81च्या वर्गमित्रांनी साथ दिली, त्याचंही श्रेय त्यांनाही देते आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल मी माझे सर्व वर्गमित्र, माझे उपस्थित असलेले सर्व गुरुवर्य आणि ज्या माध्यमातून आपण आम्हाला चोपडा तालुक्यात नव्हे तर जळगाव जिल्ह्यात पोहोचवणार आहात, तर मी मीडियाचे या निमित्ताने आभार मानते आणि या ठिकाणी थांबते। धन्यवाद। 81 सालची जी बॅच आहे त्यावेळेला मला नोकरीला 12 वर्षे झाले होते बरं का।
आणि हे 44 वर्षानंतर पोरं जमतायत. एक विद्यार्थ्याविषयी सांगायचं तर संध्याकाळ झालेली असती बरं का, पण मर्यादित विद्यार्थ्याविषयी सांगितलं. आणि ज्या विद्यार्थ्यांविषयी मी बोललो ते खरंच गुणी विद्यार्थी होते, पण पुढे जाऊ शकले नाही. पण आमचा गौतम जैन ब्रदर्समध्ये खूप मोठ्या पदावर चालला गेलेला आहे. तसंच एक पेसाय होता, तोही माझा विद्यार्थी होता. इंदिरा माझी विद्यार्थिनी होती. आणि या सगळ्यांनी या शाळेच्या लौकिकामध्ये भर घातली. अनेक विद्यार्थी क्लास 1 अधिकारी झाले, अनेक विद्यार्थी क्लास 2 अधिकारी झाले, काही शिक्षक झाले. आणि या स्टॉपमध्ये जे शिक्षक आहेत तेही माझे विद्यार्थी आहेत बरं का. पंजाब सर माझे विद्यार्थी आहेत, कुसुम मॅडम माझे विद्यार्थी आहेत. आणि बरेचसे शिक्षक नवीन आलेले आहेत, त्यांना मी ओळखत नाही, हेच मला सांगणं आहे बरं का. अशी या शाळेची परंपरा पुढे चालवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझी आम्ही 1981ची बॅच आहे आणि ह्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही सर्वजण ग्रुप तयार करून गेल्या 4 महिन्यापासून ह्या दिवसाची आम्ही वाट पाहत होतो आणि तो दिवस आज उगवला. सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की बरेचसे शिक्षक अजून आपली तब्येत सांभाळून आमच्यासाठी त्यांनी उपस्थिती दिली आणि त्यांचे 2 शब्द आमच्या कानावर पडले. आज त्यांचे चरण स्पर्श करायला आम्हाला संधी मिळाली, याच्यापेक्षा अजून कोणता मोठा दिवस नाही येऊ शकत. सर्वात महत्त्वाचे ह्या शाळेने, या शिक्षकांनी आम्हाला घडवलं आणि हे घडवत असताना बरंच काही आम्ही शिखर गाठलेलं आहे. बरेचसे माझे मित्र आहेत की जे आज गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहेत आणि बरेचसे काही व्यवसायी आहेत, काही कारखानदार पण आहेत. आज मनापासून आनंद होतो आहे की आजच्या या पावन दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी 81च्या बॅचच्या आमच्या सर्व मुलामुलींनी आम्हाला या ठिकाणी त्यांच्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाला बोलवलं आणि एक निर्णय पद्धतीचं एक धार्मिक कार्यक्रम म्हणू की काय म्हणू अशा पद्धतीचं गुरु म्हणून आमचं स्वागत केलं. आम्हीच धन्य झालो असं आम्हाला वाटतं. आणि आजचा कार्यक्रम पाहून इतरांना देखील स्फूर्ती मिळेल असा एक स्फूर्तीदायी कार्यक्रम या बॅचने करून दाखवला. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. तात्यासाहेब, आपण ज्यावेळेस शिक्षकी पेशेत होते आणि विद्यार्थी दशकात होते, आज ते विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना काही सेवानिवृत्त झालेले, तर कोणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना आपण त्यांना आज पाहताय, कसं वाटतंय आपल्याला? अतिशय मनाला खूप खूप आनंद मिळतो आहे की आपले विद्यार्थी जेव्हा चांगल्या पदावर जातात, कोणी व्यापारामध्ये गेलं, कोणी त्या ठिकाणी PI झाले, काही शिक्षक झाले आणि कोणी उद्योगात गेले, काही उद्योगपती झालेत, त्यांचं ते करिअर पाहून आम्हाला खूप मनाला इतका आनंद होतो आहे की या आनंदाच्या क्षणी त्यांना काय सांगावं असं होऊन गेलेलं आहे. परंतु ते खरोखर आदर्श बॅचचे आदर्श विद्यार्थी एवढंच मी म्हणेन. 40 वर्षानंतर ज्यावेळेस शाळेत आलो त्यावेळेला शाळेचं जे वातावरण आहे त्यावेळेस ना आताच खूप बदल वाटतो. आणि आनंद एका गोष्टीचा आहे की एवढ्या 40 वर्षानंतर आपले सर्व मित्रमैत्रिणी भेटले, शाळा बघायला भेटली आणि शाळेचे जे गुरुवर्य होते आपले त्यांच्याशी आमचा संवाद साधला गेला. मी शासनास अशी नम्र विनंती करते आणि प्रशासनासही अशी नम्र विनंती करते की आम्ही गेल्या पुष्कळ वर्षापासून वडिलांपासून हा पुनर्वसन चालत आलेला आहे. पुनर्वसन करता करता आता आई वडीलही गड्ड्यामध्ये गेले. शेवटी आमची वय अर्ध्या याच्यामध्ये आलो आहोत. आमच्या पुनर्वसनाच्या काही ठिकाणच नाहीये. तर आम्हाला शासनाला म्हणा, जिल्हाधिकारी कोणत्या मी समोर एक नम्र विनंती करतो की आमचं पुनर्वसन होईल किंवा नाही होईल आणि झाला म्हणतात तर त्या झाला किंवा नाही झाला याचा पण आम्हाला माहिती द्यावी. आणि दुसरी गोष्ट, आमच्या घरामध्ये आम्ही खरंच विनंती त्या शासनाला आणि प्रशासनाला अशी विनंती करते की त्यांनी एकदा तरी आमच्या गावामध्ये, आमच्या घरामध्ये येऊन पाहावं. आमच्या घराची, आमच्या गावातली, आमच्या लोकांची काय अवस्था आहे. तर आम्हाला सकाळचा दिवस जेव्हा आम्ही रात्री झोपतो ना
तो दिवस सुद्धा आम्हाला सकाळ निघेल आणि तो दिवस दिसेल का या भीतीनं आम्ही त्या घरामध्ये राहतो आणि झोपत आहोत. फक्त एवढीच विनंती आहे. शासनाने खूपदा विनंती केली, खूपदा निवेदन दिले, खूप पत्र दिले, आंदोलन केल्या, खूप काही झालं आहे. आता शासनालाही माहित आहे, प्रशासनालाही माहित आहे, तरी आम्हाला आता शेवटी आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांच्या ह्या अंगणामध्ये येऊन बसून आपली कंडिशन दाखवावी लागत आहे. हे खूप गलिच्छ बात आहे. हे गोष्ट आम्हाला माहित आहे, तरी पण आम्हाला नाईलाजानं आम्ही त्यांच्या शासन दरबारी आलेलो आहोत. आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती आहे. सर, आमची एवढी छोटीशी मागणी आहे की बाकीचे सगळे तुम्ही GR वगैरे रद्द करता. जसं हिंदी भाषेचा GR झाला त्याच्यावरती इन्स्टंट ऍक्शन घेऊन रद्द करण्यात आलेला. आमचं इतकंच म्हणणं आहे फक्त की जे आम्ही कर्मचारी आहे, जे 1 ते 10 वर्ष झाले तर आम्ही सतत काम करतो. आम्ही विद्यार्थ्यांना शिकवायचं काम करतो आहे. एक तर कमीत कमी पगारामध्ये आम्ही काम करतो आहे. तर आमचं इतकंच म्हणणं आहे की जो तुमचा 21 मेचा जो GR आहे तो रद्द करा आणि आम्हाला पदावरती आमच्या जे शिक्षक पदावरती आम्ही काम करत आहोत त्याच्यावरती आम्हाला नियुक्त करा आणि ते पण POच्या ऑर्डरने नियुक्त करा. बस आमचं एवढंच म्हणणं आहे. मोर्चाला परमिशन दिलेलं होतं काय? मोर्चाला सर यांनी आम्हाला सतत घोळमध्ये टाकलेलं आहे. यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला फसवीच केलेली आहे. तुम्ही आज या, आम्ही उद्या सांगतो, तुम्ही मुंबईला या, तुम्ही घरी या, तुम्ही आमच्या ऑफिसला या. सतत आम्ही तेच काम करत आहे. आम्ही 12 जून पासून मोर्चामध्ये तेच सुरू आहे आमचं. उपाशी तापाशी सगळे लोक घरदार सोडून, लेकरं सोडून इथे जमा होत आहे. मागच्या वेळेस तसंच केलं, महिना उलटून गेला. आता उद्या परवा 12 तारीख येते, पूर्ण महिना झाला यांनी चाराणीची ऍक्शन नाही घेतली कोणीच आमच्यावरती. म्हणजे जे तुम्हाला सपोर्ट करतात तुम्ही त्यांच्याबद्दल ऍक्शन घेता आणि जे आम्ही काही करू शकत नाही त्याच्यावरती तुम्ही काहीच बोलत नाही. हे कितपत बरोबर आहे? परमिशन नाकारली, पुढचं फॉलो काय सर? यांनी मोर्चाला नाकार दिलेला आहे आम्हाला, पण आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्हाला आमचं स्टँड मांडावंच लागेल. जर यांनी आमचं नाही ऐकलं तर आम्ही सर्वजण मिळून आत्मदहन करू. सोनाली दत्तात्रय बेंडे, वजनदारी कर्मचारी. सतत 2 महिन्यापासून पडत असलेल्या अतिपावसामुळे सपकिंग केलेल्या बागाच्या काड्या न होऊ शकल्याने, त्याला सूर्यप्रकाश न मिळाल्याने काडीवर हंतोमनोस, डावण्या, करप्या रोगाचा जास्तच प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे हंगामात एवढा खर्च न आल्याने आता ह्या औषधाला फवारणीचा एवढा खर्च वाढत आहे. त्यातली त्यात आता द्राक्ष बागेत पाणी साचल्याने ट्रॅक्टरसुद्धा चालवता येत नाही. मोठं जिकरीचं का होऊन बसलेलं आहे द्राक्ष बाग करण्याचं. त्याच्यामुळे पुढील हंगाम कसा असेल हे निसर्गावरच अवलंबून असणार आहे.